हाय हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर ना रात्री ना आम्हाला मंगळवारी आम्ही जसं की ट्रेनमध्ये बसलो होतो, पण ना बुधवारी रात्री 12:30 वाजता आम्ही उतरलो ट्रेनमधून. आणि मग घरात आले ना मला इतकं डोकं सटकलं ना की खूप जास्त पसारा. तर हा व्हिडिओ ना मी दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे झोपेतून उठल्यावर ना शूट करते, पण रात्री पण सगळं पसारा असंच होतं. तर ना आल्याला काहीच नव्हतं आवरलं. फक्त आलो आणि येता येताना पार्सल घेऊन आलतो, भात ना फ्राईड राईस पार्सल घेऊन आलो. आणि मग आल्या तेच खाल्लो. आणि घर पण झाडले नाही, काय नाही, फक्त झोप आलं होतं. आणि चिनूला पण ना झोपला होता ट्रेनमध्ये. आणि मग ना स्टेशन आलं, उतरायचं होतं, तर त्याच्यामुळे ना उतरलो होतो. आणि मग घरी आल्या बघितले की बाहेर पण एवढं जास्त पसारा, घरात पण एवढं जास्त पसारा. हे सर्व बघून ना मला डोकंच सटकलं. आणि जिकडचं वस्तू ना एक वस्तू एका जागेवरच नव्हतं, भलतंच सर्व पसारा पसारा झालं होतं. हॉलमध्ये बघू शकता, हे हे पिशवी तिकडेच, ते पिशवी तिकडेच, हे बेड असंच, ते बेड तसंच, असं सर्व पसारा होतं. आणि किचनमध्ये तर विचारूच नका, भांडे सर्व घाण आणि धूळ सर्व असं झालं होतं. आणि एक बाई घरात असणं आणि नसणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतं. त्याच्यामुळे ना आता 1 महिना जेवढं मी आराम केले ना, तेवढं पूर्ण ना माझं ना आता निघणार होतं, म्हणजे एकाच दिवसामध्ये. पण ना सकाळी उठल्या उठल्या मी इकडे पाणी वगैरे भरून घेतलं, कारण ना 6 वाजताच पाणी येत असतं, 6:30 वाजता. तर इकडे पाणी वगैरे भरून घेतलं. आणि मग नंतर ना चिनूसाठी पाणी गरम केलं पाणी पिण्यासाठी. आणि आमच्यासाठी पण इकडे कोरं चहा बनवलं होतं. मग कोरं चहा वगैरे पिलो. आणि चिनू पण सकाळीच उठला होता. मग पाणी भरल्यावर ना परत एकदा चहा पिऊन ना चिनूला झोपवलं. आणि तो खाली झोपला होता, तुम्ही बघितलंच असेल मागे. आणि मग ना म्हणजे अजून सर्व पसारा आवरायचं होतं, म्हणून काय केलं ना, चिनूचे पप्पा खाली झोपले आणि मी आणि चिनू वरती झोपलो. आणि मग नंतर त्याला उठल्यावर ना खाली झोपवले, परत एक अर्धा तास झोपला, मग परत उठला नंतर. आणि हे सर्व पसारा बघून ना माझं डोकंच सटकलं. आणि असं मनात विचार आलं ना की का बरं गेलो आपण, जायचंच नव्हतं, त्याच्यापेक्षा ना घरीच राहिलेलं परवडलं असतं, असं वाटत होतं. पण म्हटलं जाऊ दे आता. आणि हे सर्व पसारा बघून ना कुठून स्टार्ट करावं मला काही सुचत नव्हतं. म्हणजे किचनमधून स्टार्ट करावं का हॉलमधून का बाहेर का बेडरूममध्ये. तर असं झालं होतं, तर कुठून चालू करायचं. मग म्हटलं पहिल्यांदा सर्व आपण जाळे वगैरे पण साफ करून घेऊ, सगळं झाडून घेऊ. मग त्याच्यासाठी ना हे पहिल्यांदा बेडवरचं पसारा आवरून घेऊ. त्याच्यासाठी ना एक साडी होतं तिथेच लटकत, मग ते साडी घेतलं आणि त्याच्यामध्ये ना हे सर्व कपडे तुम्ही जे बघताय ते सर्व त्याच्यात टाकले. आणि मग ते सर्व ना असं पूर्ण गाठ मारून ना पोटली टाईप बांधून ना ठेवून दिलं, जेणेकरून ना ते परत मध्ये मध्ये येणार नाही. आणि सगळे आपले कपडे जे स्वच्छ आहेत, जे काही नवीन वगैरे कपडे आहेत ना, ह्यांनी आणलं होतं. म्हणजे हे जेव्हा बाजारात गेले होते ना, तेव्हा माझ्यासाठी, चिनूसाठी, असं सगळ्यांसाठी कपडे घेऊन आले होते स्वतःसाठी. म्हणजे इकडे जास्त थंडी असतं ना, तर त्याच्यामुळं. आणि त्याच्या पण पिशव्या बेडवरच पडून होते. आणि एका मित्राचं ना थोडंसं सामान होतं, म्हणजे त्याचं ट्रान्सफर वगैरे झालं होतं म्हणून. तर त्याचं पण ना सामान होतं, तर ते पण सामान होतं, त्याचं थोडं पसारा. आणि हे 2 बेड जे दिसत आहेत ना तुम्हाला, हे नवीनच बेड आहेत. तुम्ही व्लॉग बघत असतील तर पहिलेपासून तुम्हाला समजेलच. तर हे बेड पण ह्यांनी म्हणजे घेतलं होतं, नवीन नाही आहे, हे जुनंच आहे. म्हणजे त्या मित्रांचं आहे ज्यांचं ट्रान्सफर झालं होतं त्यांचं. तर ते म्हणजे हे घेतले होते विकत. त्यांना असं काहीसं ठेवलं होतं. पण आमचं इकडे असं डिस्कशन चालू होतं की हे कसं ठेवायला पाहिजे, म्हणजे कसं ठेवल्याने जागा कमी जाईल, कसं ठेवल्याने जागा जास्त जाणार नाही. तर असं चालू होतं डिस्कशन. पण म्हटलं त्याच्या आधी सर्व हे पोटली बांधून ठेवून देऊ, जेणेकरून आपल्याला सर्व घरभर आवरता येईल. तर इकडे मस्त असं सगळे कपडे वगैरे काढून घेतले आणि पोटली बांधली. आणि जे काही वस्तू टाकायचे होते ना, मग ते टाकण्यासाठी ना बाहेर ठेवून दिले. आणि चिनूचं पण असं मध्ये मध्ये चालू होतं. ते चिनू ना ते खाली खेळत होता, पण तुम्हाला इकडे दिसत नसेल, पण तो खाली खेळत होता. समजलं. हे इथंच ठेवायचं, पण सगळं ढकलायचं, पण दार उघडणारच नाही. काय करावं उषा, सामान आहे मला, 2 कवर तर शिवून आणले असते. हे नको, हे कसले झाले उशी. बाहेर ठेवून हे राहू दे, छान.
पोरग लगेच उठलंय. हो ना, त्याला असं कोणतं असल्याचं बघतोय पोरग. आणि तुम्ही इकडे बघू शकता, मी फक्त नाही सर्व बांधून ठेवत होते, तेवढ्यातच ना हे लेकरू उठला आणि ह्याचं असं चालू होतं. म्हणजे मग म्हटलं त्याला तू थांब थोडंसं, सायकलवर बस, आम्ही तोपर्यंत हे सर्व पसारा वगैरे आवरून घेतो. आणि ह्यांनी ना असं सर्व बेडखाली ठेवलं होतं. हे बॅग बघू शकता, हे दाराच्या मागं होतं, पण आता तिथे काही जागाच नाही आहे, म्हणून हे सर्व असे त्यांनी म्हणजे नाही का ते खाटाखाली घालून ठेवलं होतं. पण खूप जास्त धूळ वगैरे झालं होतं आणि हे खाट पण सरकवायचं होतं, म्हणजे नाही का सगळं ॲडजस्ट करून वगैरे लावायचं होतं. तर त्याच्यामुळे सर्व मी सामान वगैरे काढत होते. आणि हे टबवर म्हणा, तुम्हाला दिसतच असेल चिन्नूचा हात लागलाय बघा. तर इतकं जास्त धूळ झालं होतं ना की मला काय बघूच वाटत नव्हतं. आणि हे कुठून करावं, काय करावं, काय समजत नव्हतं. म्हणून ना पहिल्यांदा इथे पलंग खालचे सगळे वस्तू काढून घेतले, म्हणजे जेणेकरून ना आपल्याला सगळं ते पुसून वगैरे घेता येईल म्हणून. आणि तिकडेच एक कापड होतं, ते कापड घेऊन ना सगळं ह्याच्यावरचं धूळ, म्हणजे सगळ्या टबवरचे एक बाय एक असं सगळं धूळ वगैरे पुसून घेतलं. आणि इकडे चिन्नूचं बघा, खेळणी तर त्याला बिलकुल खेळायचं नसतं, पण ना त्याला ते खेळणी भेटलं तर त्याच्यामध्ये लाईट खेळत बसला होता. आणि मग मी किचनमध्ये जाऊन हे कापड आणले, आणि किचनमधले पण कापडं ना इतकं जास्त खराब झालते ना, काय बोलायलाच नको. पाय पुसण्या एवढे घाण, सगळं घरभर धूळ धूळ धूळ, की एवढं धूळ ना काय बोलायलाच नको. तर मग इकडे सगळे ना एक बाय एक सगळे टब वगैरे पुसून घेतले, आणि पुसून ना छान सगळं पलंगवर जमवून ठेवलं. आणि ह्यांचं इकडे चालू होतं विटा आणायचं बाहेरून, कारण ना हे जे पलंगच्या मागचं अजून एक खाट, जे सॉरी हे समोरचं खाट आहे ना, त्याच्या बाजूला जे अजून एक खाट घातलेलं आहे ना, त्याची उंची थोडीशी कमी होती, म्हणजे आणि दोन्हीचं लेवल करण्यासाठी ना त्याच्या खाली ना विटा ठेवलं की ते लेवल होणार होतं. तर ह्यांचं तेच चाललं होतं. मग हे बाहेर जाऊन ना विटा आणले, 4 विटा आणले होते, म्हणजे चारी पायाच्या खाली 4 विटा ठेवता येईल म्हणून. आणि माझं इकडे चालू होतं सगळं धूळ वगैरे साफ करायचं. आणि मग नंतर राहिला प्रश्न, हे पलंग कसं सरकवायचं. तर हे काही सरकतच नव्हतं, कारण तेवढं जागाच नाही आहे रूममध्ये की आपण डायरेक्ट असं सरकवून परत ठेवू म्हणून. तर तेच आमचं इकडे मेजरमेंट वगैरे घ्यायचं चाललं होतं, पण चिन्नू ना जास्त त्रास दिला नाही, पण नंतर ना त्रास द्यायला लागला. आणि ते जेव्हा तो बोर झाला तेव्हा मग हे विटा वगैरे आणले, आणि ते ठेवण्यासाठीच ना ह्यांचं इकडे चालू होतं. मग मी म्हटलं यांना की थांबा थोडंसं, पहिल्यांदा आपण हे समोरचं आवरून घेते मी, म्हणजे नाही का तुम्हाला छान ठेवता येईल म्हणून. आणि पलंगवर जे काही गाद्या वगैरे होते, सर्व सामान होतं, ते ना समोरच्या गादीवर ठेवत होते, म्हणजे ते कसं ना सरकवता येईल असं म्हणून, आणि उचलायला पण जास्त जड होणार नाही. आणि हे बेड डायरेक्ट ना आपण असं साईडला सरकवावं, म्हणजे ते काही सरकतच नव्हतं, कारण तिथे तेवढं जागाच नव्हतं. म्हणून ना पहिल्यांदा ह्यांनी ना जे बाजूचं बेड आहे ते थोडंसं आडवं करून घेतलं, आणि मग नंतर ना इकडे ते बेड छानपैकी लावून ठेवून दिलं. आणि मग नंतर बाहेर आली ती, म्हणजे सगळी साफसफाई करायची. आणि पहिल्यांदाच ना मी इकडे म्हणजे हॉलमधलं ना पूर्ण वरचे, सॉरी बेडरूममधलं पूर्ण वरचे जाळे वगैरे काढून ना झाडून घेतलं होतं. आणि मग खाली बेडवर जेव्हा लावलं होतं ना, तर ते लावण्याच्या अगोदरच मी सर्व ते म्हणजे बेडच्या खाली जे जागा होतं ते सगळं झाडून वगैरे घेतलं. आणि नंतर ना त्याच्या खाली हे सर्व बॅगी वगैरे जे वरती ठेवले होते ना, मग ते वरतीच राहू दिलं एक दिवस, म्हणजे दिवसभर. आणि फरशी पण पुसायचं होतं, म्हटलं आपण बेडवरच ठेवू, जेणेकरून आपल्याला परत खालीवर करायचं नसतं. त्याच्यामुळे पहिल्यांदा ते वरती ठेवून दिलं, आणि पूर्ण ना झाडून घेतलं. पहिल्यांदा बेडरूमवरचे पंखा वगैरे सर्व धूळ वगैरे मारून घेतला, आणि मग त्याच्यानंतर बारी होती की पलंग वगैरे साफ करून घेतला, आणि सामान त्याच्यावर ठेवून दिलं. त्याच्यानंतर आले किचनमध्ये आल्यावर ना पहिल्यांदा म्हटलं आपण फक्त झाडून घेऊ, नंतर ना जे काही सामान वगैरे धुवायचं ते धुवून घेऊ. आणि सकाळी जे चहा वगैरे बनवलं होतं ना, तर तेवढ्यापुरते भांडे ना तेवढ्यापुरते धुवून ना वापरत होते, कारण ना एक पण भांडं मला तसंच वापरू वाटत नव्हतं. आणि इकडे झाडत होते ना किचनमध्ये, तर काही पाल नव्हता, आणि इकडे झाडता पाल आलं. बघू शकता माझं रिॲक्शन. आणि पालीला बघून ना मला खूप जास्त भीती पण वाटतं. आणि ते ना पूर्ण ते जे दरवाजा दिसतं ना, त्यात
त्याचाच कलर होतं ते आणि त्याच्यामुळे मला काहीच दिसलंच नाही आणि नंतर ते थोडंसं हललं तर त्याच्यामुळे मी जास्त घाबरली आणि मग त्याला थोडंसं सरकवून ना तिथे दाराच्या फटीमध्ये पाठवून दिलं, म्हणजे मला काही जास्त भीती वाटणार नाही. आता ही जागा जी दिसते ना तुम्हाला, ते आहे म्हणजे पॅसेज, जे की आहे म्हणजे टॉयलेट, बाथरूम आणि हॉल आणि किचन, म्हणजे सगळ्यांचं मधलं पॅसेज आहे, जिथून ना आपण बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये वगैरे जाऊ शकतो आणि डायरेक्ट किचनमधून म्हणजे हॉलमध्ये आणि डायरेक्ट किचनमधून बेडरूममध्ये असं पण जाऊ शकतो, कारण एवढे दरवाजे आहेत. तर असं आहे. मग मी इकडे पण ना सगळे म्हणजे जाळे पण सोबतच काढत होते, म्हणजे परत ना नंतर परत काढायचं नसतं आणि जास्त आपल्याला त्रास पण होणार नाही. आणि इकडे असे जे स्पायडरमॅन म्हणतो आपण, जे जाळे बनवतात ते पण झाले होते, तर ते पण मध्ये मध्ये येत होतं, मग त्याला पण मारलं, म्हणजे परत ते जास्त पसारा वगैरे नाही करणार म्हणून. तर इकडे मस्तपैकी सगळं क्लिनिंग करून घेतलं. किचनमध्ये पण झाडून घेतले, पॅसेजमध्ये पण, बेडरूममध्ये पण आणि हॉलमध्ये पण मस्त असं झाडून घेतलं. आणि त्याच्यानंतर ना मला पूर्ण फरशी वगैरे पुसायचं होतं, पण दिवसभर ते काही फरशी पुसायचं झालंच नाही. तर संध्याकाळी मी फरशी पुसायला घेतलं, म्हणजे हे येण्याच्या अगोदर, म्हणजे 5 वाजता असं. तर नंतर ते काही शूट केलं नाही मी, तुम्हाला दिसेलच पुढं. आणि हे सर्व झाडताना दारामागे बघितलं तर एवढे जास्त कपडे पण लागून होते आणि साईड बाय साईड ना कपडे पण म्हणजे धुवून घालू असं माझं चाललं होतं, पण ते कपडे पण काय धुवायचं झालंच नाही. तर ते ना दुसऱ्या दिवशी धुवून घातलं, पण ना जे कपडे होते ते ना एक म्हणजे जे दिसल ते बाथरूममध्ये टाकत गेले, म्हणजे नाही का आपल्याला धुवायचं म्हणून असं आठवण राहतं. मग ते सर्व टाकत गेले आणि बाथरूममध्ये ना ढीग जमा झाला कपड्यांचा आणि मग ते सगळे कपडे नंतर भिजू टाकले. आणि त्या दिवशी मला काही जमलंच नाही, कारण चिन्नूचं पण सारखं मध्ये मध्ये चालू होतं आणि हे पण ना कामाला जाते करत होते, म्हणजे हाफ डेमध्ये, की घरात बसून मी काय करू असं म्हणून. तर म्हटलं आपण पहिल्यांदा फक्त झाडून घेऊ, पुसून घेऊ आणि मग इकडे नाश्ता पण बनवायचा होता आणि चिन्नूला पण ना भूक लागलं होतं. तर त्याच्यानंतर ना मग इकडे झाडून वगैरे घेतलं, सगळं घर क्लिनिंग केलं. त्याच्यानंतर बाहेरचं पण क्लिनिंग करायला घेतलं, बाहेरचं झाडून घेतलं. नंतर पाणी वगैरे मारायचं होतं, पण ते काही पाणी मारलं नाही. बाहेर खूप जास्त कचरा होतं, जे की मी आल्यावर दाखवलेच असेल तुम्हाला. बाहेर पूर्ण म्हणजे नाही का कंपाऊंडच्या अगोदर होतं ना, ह्यांनी ते कंपाऊंड काढून ना पूर्ण लोखंडाचं कंपाऊंड लावलं होतं, जे दादा आता ट्रान्सफर केलेत ना, तर त्यांच्याकडून ते विकत घेतलं होतं. तर त्यांनी हे कंपाऊंड पण दुरुस्त केलं होतं. तर ते कंपाऊंडमधून जे लाकडं वगैरे काढले होते, ते लाकडं जमा झाले होते आणि नंतर बाकीचे पण लाकडं होते. तर ते सर्व लाकडं, कचरा वगैरे सर्व उचलून ना बाजूला ठेवून आले हे. तर त्याच्यानंतर ना मी इकडे अंघोळ वगैरे केलं आणि मग नंतर आम्ही केलो नाश्ता. चिन्नूचं खाऊ बनवलं होतं, तर त्याला पण खाऊ घातलं आणि आम्ही पण नाश्ता केलो पोहेचं. तर त्याच्यानंतर चिन्नूला इकडे झोपवलं वगैरे आणि मग हे पण आंघोळीला गेले. ह्यांचं बाहेरचं काम सर्व झालं, सगळं कचरा वगैरे टाकून आले. त्याच्यानंतर मस्तपैकी आंघोळ करून मस्तपैकी पूजा केला आणि पूजा केल्यावर ना घर एवढं छान प्रसन्न वाटतं ना. आणि आज दत्त जयंती पण होता आणि एकादशी पण. त्याच्यानंतर मी घेतले इकडे स्वयंपाक करायला. इकडे भात तर बनवले आणि इकडे मुगाचं डाळ ना शिजायला ठेवलं होतं. थोडंफार शिजलेलं आहे, थोडंसं शिजलं आणि मग तेवढं त्याच्यामध्येच ना सिलेंडर संपलं. तर आता ते सिलेंडर वगैरे आणायचं आहे. तर ह्यांना ना हाफ डेला जाणार होते कामाला, पण सिलेंडर संपलं म्हणून मग कॅन्सल झालं ह्यांचं जायचं. असो, तर इकडे ना एवढे सारे भांडे मी घासून ठेवले. आता हे रॅक वगैरे सर्व घासायचं आहे आणि इकडे पण सगळं क्लिनिंग करायचं आहे. तर आता हे थोडेसे भांडे अजून राहिलेले आहेत, ते सर्व काढून क्लीन करून घेते. खालचं इकडचं क्लीन केले, सर्व भांडे काढून घासून घेतले आणि इकडचे डबे वगैरे पुसून ठेवायचे आहेत, वरचे पण ठेवायचे आहेत, पुसायचे आहेत. आणि इथलं मागं थोडंसं क्लीन केले, कारण इथं खूप सारे तेलाचे डाग वगैरे पडले होते. तर असं आहे, एक बाई घरात असली ना तर घर वेगळंच असतं आणि फक्त जेंट्स असले ना तर घर वेगळंच असतं. पूर्ण आल्या पूर्ण हे कचरा कुंडी टाईप, म्हणजे नाही का किती दिवसापासून पडून होतं असं वाटत होतं. तर इकडे पसारा तिकडे पसारा असं होतं. तर अजून पसारा आहेच, तर काही जास्त काही फक्त ना क्लीन करून झाडून वगैरे घेतलं. अजून फरशी वगैरे पुसायचं आहे. म्हटलं पहिल्यांदा भांडे घासून घेऊ, स्वयंपाक बनवून घेऊ, त्याच्यानंतर करता येईल. पण आता मध्येच गॅस संपलं, फक्त डाळ थोडंसं शिजायचं आहे अजून. ते सिलेंडर आणल्यावरच शिजेल. आता तेवढंसं घासून घेते, मग परत कंटिन्यू करूया आपण आपला व्हिडिओ.
तर ना इकडे जे आपलं भाजी वगैरे ठेवायचं रॅक असतं तर ते घासायला घेतलं. ते पण खूप जास्त धूळ झालं होतं आणि भांडे पण झालेच होते. तर थोडेसे भांडे वगैरे घासून घेतले. त्याच्यानंतर मग वारी आली ह्या म्हणजे रॅकची आणि ते ग्रीन कलरचे जे डबे वगैरे दिसत आहेत ना ते सर्व घासायचे होते. सगळं सामान काढलं. सूप म्हणजे एकही वस्तू असं ठेवलं नाही जे घासायचं नाही आहे. तर ह्याच्यामध्ये टमाटे बटाटे वगैरे होते, थोडेसे कांदे पण होते. सगळं असं ना कॅरी बॅगेत घालून ठेवलं जेणेकरून ना आपल्याला म्हणजे चांगलं घासता येईल म्हणून. आणि ह्याचं पूर्ण घडी काही मोडलं नाही, म्हणजे तसंच घासलं जे उभे म्हणजे आपल्याला म्हणजे लावायला पण परत टाईम वेस्ट होणार नाही. कारण टाईम कसं बचत करायचं हे चालू होतं माझं आणि कमी वेळेमध्ये जास्त काम कसं करायचं ह्याच्यावरच फोकस होतं. तर त्याच्यामुळेच ना सगळं काढून घेतलं, क्लीन वगैरे केलं आणि फिल्टर पण घासून ठेवलं. गॅस पण मस्त असं घासून घेतलं, सगळं स्वच्छ केलं. आणि हे सगळं स्वच्छ केल्यावर ना मनाला एकदम छान प्रसन्न वाटतं. आणि म्हणजे पहिल्यांदा ना किचनपासून स्टार्ट केलं, कारण आपलं पूर्ण दिवसभर ना किचनमध्येच असतं काम, बाकी काही करू न करू पहिल्यांदा किचन करायचं म्हटलं तर. म्हणूनच ना इकडे सगळं असं काढून घेतलं, सगळं साफसफाई करून घेतलं. आणि ह्याच्याचमध्ये ना म्हणजे मी साफसफाई करत होते तर त्याच्यामध्ये चिन्नू उडला. आणि मग चिन्नूचे पप्पा पण ना म्हणजे म्हणजे आमच्या नावावर सिलेंडर नाही आहे ना, तर दुसऱ्यांच्या नावावर आम्ही सिलेंडर घेत असतो. तर ते हे ना कार्ड आणायला गेले होते, म्हणजे सिलेंडरचं कार्ड की कोणाकडे तर मागून आणतो म्हणून. मग चिन्नू पण झोपला होता. म्हटलं त्या वेळेमध्ये ना आपण हे सगळं क्लिनिंग करून घेऊ. मग हे आले कार्ड घेऊन आणि थोड्याच वेळामध्ये इकडे माझा लेकरू पण उठला होता. तर मग तो उठला होता म्हणून ना तर त्याला घेऊन हे चिन्नूचे पप्पा गेले ते बाहेर थोडंसं फिरून वगैरे आणायला. मग तेवढ्या ह्याच्यामध्ये ना मी माझं थोडंसं काम आवरून घेतलं. अजून थोडंसं बाकी होतं, म्हणजे सगळे भांडे वगैरे हे भांडे जे दिसतात ना तुम्हाला घासायचे वगैरे ते सगळे झालेच होते, थोडंसंच राहिले होते. मग तेवढ्यामध्ये चिन्नूचे पप्पा त्या चिन्नूला फिरवून आणले. आता म्हटले की मी जातो ऑफिसला, नंतर मग परत ते ऑफिस बंद होईल, परत सिलेंडर वगैरे भेटणार नाही असं म्हणून म्हटले. मग त्याच्यामुळे माझं काम टाकून दिलं आणि मग चिन्नूला घेऊन ना मस्तपैकी आराम केलं बाहेर जाऊन, थोडंसं बसले वगैरे. त्याच्यानंतर परत आले, परत सगळं क्लिनिंग केलं आणि किचन एकदम चकाचक असं करून ठेवलं, जेणेकरून ना मला रात्रीचं स्वयंपाक वगैरे निवांतपणे बनवता येईल. आणि एकदा का किचनमधलं काम झालं की आपलं टेन्शन नसतं. पण आता ते जे सिलेंडरचं कमान दिसतं ना ते पण छानपैकी पाणी वगैरे टाकून धुवून घेतलं. फक्त आता 2च गोष्टी राहिल्यात किचनमधले साफ करायचे, ते म्हणजे वरचं जे छोटे मोठे डबे ठेवलेले आहेत ना ते कप्पा क्लिनिंग करायचं आहे, आणि खालचं जिथं मी मिक्सरचं वगैरे ठेवते ना ते क्लिनिंग करायचं. तर ते 2 कप्पे क्लीन करायचे आहेत, तर ते करेनच मी हळूहळू. आणि आता वेळ नव्हता म्हणून ना तर एवढंच करून घेतलं. त्याच्यानंतर ना हे मागचं जे शीट दिसतंय ना तुम्हाला, तर ते शीट मी ऑनलाईनच घेतलं होतं. तर हे इकडे लावलं होतं तर ते खूप छान दिसतं आणि ह्याच्यामुळे ना माझ्या किचनचा लुक चेंज झालेला आहे. ह्याचं लिंक हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा नक्कीच. तर मी ह्याची लिंक ना कम्युनिटी पोस्टमध्ये देईन. आणि छान आहे, फक्त ना 150 रुपयाला 2 रोल असे मला भेटले होते. आणि अडेसिव्ह आहे, म्हणजे स्वतः चिटकतं ते. तर हे व्हाईट असल्यामुळे ना त्याच्यावर डाग वगैरे पडलेले लवकर दिसतं, त्याच्यामुळे आपण पुसून पण घेऊ शकतो. आणि एवढं काही घाण होत नाही ते. पण हे फक्त माणसंच होते, पुसत नव्हते काय नव्हते म्हणून ना मागं तेलाचे डाग खूप जास्त उडाले होते. म्हणजे ते फक्त कापडाने जाईल का असं मला वाटलं होतं, पण ते काही जायचं नावच घेत नव्हतं. त्याच्यामुळे ना सॉफ्ट स्क्रबर घेतलं, पूर्ण असं घासून काढलं. तर त्याच्यानंतर ना सगळं घाण वगैरे गेलं आणि मग परत एकदा स्वच्छ कापड घेऊन सगळं पुसलं. आणि मग इकडे गॅस पण खाली काढून ठेवला आणि गॅस पण सगळं घासून घेतलं, त्याला आंघोळ वगैरे घातलं गॅसला. तर तेव्हाच मला ना मनाला शांती वाटली की हा बाबा आपलं काम झालेलं आहे म्हणून. नंतर मग चिन्नूचे पप्पा पण म्हणजे सिलेंडर आणायचं होतं म्हणून ना, तर आमच्या नावावर तर सिलेंडर नाही आहे म्हणून दुसऱ्यांच्या नावावर आम्हाला आणावं लागतं सिलेंडर. तर हेच ते पासबुक आणायला गेले होते. तर पासबुक वगैरे घेऊन आले. त्याच्यानंतर परत चिन्नू उठला, मग त्याला घेऊन बाहेर थोडंसं फिरून वगैरे आणल्यावर ना तर मग तो आला होता म्हणून ना तो येईपर्यंत जेवढे काही भांडे होते तेवढे घासून घेतले होते, म्हणजे आपल्याला नंतर कमी घासता येईल म्हणून. आणि मग नंतर थोडं वेळ त्याला फिरवून वगैरे आणून परत आल्यावर ना तर ह्यांना जायचं होतं सिलेंडर आणायला. मग हे गेले होते सिलेंडर आणायला, मग मी गेले होते माझ्या मैत्रिणीकडे. म्हटलं थोडा वेळ आपण हेच रिलॅक्स करू. त्याला मस्त खेळून वगैरे आणलं. मग घरी आल्यावर ना परत झोप आला होता त्याला, मग परत थोडा वेळ झोपवलं आणि मी माझं उरलेलं सर्व काम कंप्लीट करून घेतलं.
आणि मग हे पण सिलेंडर आणले, सिलेंडर लावले, डाळ शिजवला आणि मग आम्ही घेतलं जेवायला. मग जेवण वगैरे झाल्यावर ना थोडा वेळ बसतो वगैरे आणि चिन्नूला भेटायला ते एक आजी आलते. मग त्यांच्यासोबत बोलत बसतो, चहा वगैरे केला, चहा पिलो आणि मग त्याच्यानंतर ते गेले एका तासाने, म्हणजे 4 वाजता असं गेले. तर त्याच्यानंतर मी घेतलं फरशी वगैरे पुसायला आणि फरशी पुसायला घेतलं कीच ना चिन्नू उठून गेला आणि त्याच्यासोबत बघत ना फरशी वगैरे क्लीन करून घेतलं. चला तर मग किचन वगैरे क्लीन झालं. मग आता हे तुम्हाला अस्तव्यस्त दिसतंय, पण नंतर मी क्लिनिंग करून घेतलं. नंतर त्याचा काही व्हिडिओ वगैरे शूट काही केलं नाही मी. तर ते तसंच म्हणजे तसंच सगळे कामं वगैरे आवरून गेले, कारण प्रत्येक क्लिप घेणं हे काही पॉसिबल नसतं. चला तर मग हा व्लॉग मी इथेच एंड करते. हा होता डे 1 ऑफ क्लिनिंग. तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तर उद्या काय काय क्लिनिंग करणार आहे ते मी नक्कीच शेअर करेन. तर स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.